कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 10 मधील काँग्रेसचे उमेदवार दत्ताजी टिपुगडे यांनी आज प्रभागात झंझावती प्रचार केला। आज छत्रपती शिवाजी पेठेतील तालीम मंडळ गल्लीबोळातून प्रचार फेरी काढत आपली भूमिका पटवून दिली। रविवारच्या सुट्टीनिमित्त काढलेल्या पदयात्रा आणि प्रचार फेरीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। टिपुगडे यांच्या रूपानं अनुभवी आणि ज्येष्ठ उमेदवार पुन्हा महापालिकेत पाठवणार असल्याचं अनेक मतदारांनी जाहीर केलं। प्रभाग क्रमांक 10 चे काँग्रेसचे उमेदवार दत्ताजी टिपुगडे यांनी आज प्रभागात झंझावती प्रचार केला। सरनाईक कॉलनी, जुना वाशीनाका वाळके हॉस्पिटल, खंडोबा तालीम, हाराळे गल्ली, मरगाई गल्ली, बुवा चौक, विठलाई गल्ली, बेताळ तालीम, राऊत गल्ली, सरदार तालीम, झुंजार क्लब, शिपेकर सरदार तालीम, फिरंगाई तालीम देऊळ, कोंडेकर गल्ली, काळकाई गल्ली, खरी कॉर्नर, देशपांडे गल्ली, औचित पीर या परिसरात पदयात्रा, संपर्क फेरी, प्रचार रॅलीद्वारे टिपुगडे यांनी प्रचाराचा धुरळा उडवून दिला। शहराचे प्रश्न माहीत असणारा, विविध प्रश्नांसाठी वारंवार आंदोलन करणारा आणि सभागृहामध्ये शहर विकासासाठी संघर्ष करणारा कार्यकर्ता अशी आपली ओळख आहे। त्यामुळे मतदारांनी याही वेळी आपल्याला पाठबळ द्यावं असं आवाहन टिपुगडे यांनी केलं। त्यांनी घेतलेल्या कोपरा सभांना मतदारांनी उत्स्फूर्त हजेरी लावली। तसंच पदयात्रेदरम्यान असंख्य मतदारांनी त्यांच्या पाठीशी असल्याचं टिपुगडे यांना सांगितलं। आज ठिकठिकाणी केलेल्या प्रचार यात्रेला मतदारांचा उदंड प्रतिसाद मिळाल्यामुळे दत्ताजी टिपुगडे यांचा आत्मविश्वास दुणावलाय। प्रभागातील अनेक मंडळांनी टिपुगडे यांना समर्थन दिल्यानं त्यांचा विजय निश्चित मानला जातोय। 15 जानेवारीला हात या चिन्हासमोरील बटन दाबून टिपुगडे यांना विजयी करणार असल्याचं अनेक मतदारांनी यावेळी जाहीर केलं।